मात्र माझे वडील दुसऱ्या बाजूने माझ्या चांगल्यासाठी विचार करत होते. 11वी सायन्सचं ऍडमिशन घेतलं मित्र, 12वी शिक्षण झालं. मला मार्क्स तितके काही जास्त मिळाले नाही की गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगला नंबर लागेल. इतर जास्त मार्क्स मिळवलेल्या मित्रांचा गव्हर्नमेंटला, पॉलिटेक्निकला किंवा बीईला नंबर लागला. त्याही काळात मी दारू प्यायला सुरुवात केलेली होती आणि वडिलांना मी पत्र लिहिलं घरमारी, म्हणजे तुमची आर्थिक स्थिती काही नाही आणि माझ्यापेक्षा कमी मार्क मिळवणारे बीईला गेलं, पुन्हा पॉलिटेक्निकला गेलं, पैसे भरून गेलेत ते, आणि मी मात्र इथं खितपत पडलेलं आहे, बीएससी करावं लागतंय मला. अशा प्रकारचे 2-3 पत्र लिहिली मित्र मी. आणि माझ्या वडिलांना बहुधा ते खूप पोचलं असेल की आपल्या पोरासाठी आपण काही करू शकत नाही. त्यांनी कर्ज बिर्ज काढून मला इंजिनिअरिंगला नाशिकला एका नव्यानं सुरू झालेल्या कॉलेजला प्रवेश घेतला. मी कॉलेजला तोपर्यंत काही परवानगी नव्हती. मिळेल बा एक सगळ्या मोठ्या फुटाऱ्याची कॉलेज आहे ते, पण परवानगी मिळत नाही अशी एक पक्की खात्री झाली. मी बेशूट झाला. वडील पैसे द्यायचे. सकाळी 6 पासून तर रात्री 12 पर्यंत सिनेमा पाहिजे, मॅटिनी शो पासून. दारू पिणं, मधल्या सुट्टीमध्ये काहीतरी ते पावडा भजी बिजी असं काही खाणं. आणि अचानक परवानगी मिळाली आणि फॉर्म भरा आणि 1 महिन्यानं परीक्षा. माझी काहीच तयारी नव्हती, मी पिरियड केलेले नव्हते. आणि मित्र आपलं आता सगळं बिंग फुटणार, आपण काहीच अभ्यास केलेला नाही, काही नाही. वडिलांनी एवढ्या खटाटोपानं आपल्याला व्याजाला पैसे काढून, आणि मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मित्र. एका ट्रकला धडक देण्याचा प्रयत्न केला सायकलीनं, पण बचावलं त्यानं. उलट मला 2-3 लगावल्या मित्र, आणि शिवीगाळही केली. तर करावं काय? पेपरला जाण्याचं धाडस होईना. पहिला एक पेपर दिला, एकाच विषयाचा मी अभ्यास केलेला होता, आणि नंतर काहीतरी करू, तर त्याही विषयात काही फार काही पेपर सोडवता आले नव्हता. आणि दुसऱ्या दिवशी मी भयभीत झालेला होता आणि हा अपघाताचा प्रकार केला. आणि मग माझ्या जे हातानं उजवा हात अक्षरशः रक्तबंबाळ, रक्तानं ठेसून ठेसून मी रक्तबंबाळ केला. आणि मग डॉक्टरांकडून बँडेज बिंडेज बांधून घरी गेलो आणि पत्र लिहिलं वडिलांना की माझा ऍक्सिडेंट झाला, हात पूर्ण जायबंदी झालेला आहे, जखमी झालेला आहे, फ्रॅक्चर झालेला आहे, वगैरे वगैरे. आणि पेपर देता आले नाही. वडील चौथ्या दिवशी पोहोचले तोपर्यंत अर्धे अधिक पेपर संपलेले होते. काही एकच किंवा 2 पेपर राहिलेले होते मित्र. 1984ची घटना आहे. आणि मग निकाल अर्थात काय येणार मित्र, मी सगळ्या विषयात नापास होतो. आणि मग वडिलांना म्हटले कॉलेज काही चांगलं नाही, शिकवत नाही, काही नाही, पिरियड नाही, ट्युशन घेणं खूप खर्चिक आहे. आणि मी माघारी वळलो. अर्थात मित्र मी माझ्या वडिलांच्या संदर्भातला राग करायचा, पण आता मी मागाशी हे जे काही सगळं सांगितलं, मी नेमकं काय केलेलं होतं, हे या 5व्या पायरीचा आढावा घेतल्यानंतर माझी मला जाणीव झाली की ते योग्य मार्गावर होते, मी चुकीच्या मार्गावर होतो. मामाच्या मुलीशी लग्न करायला वडिलांनी आग्रह धरला. त्यांनी वडिलांना शिक्षणाची मदत केलेली होती. त्यांच्या उपकाराची फेड म्हणून माझी मिसेस नाही, त्या 5 बहिणी आहेत. आणि म्हणून एक मुलगी तुमची एक नात मी सून करून घेईन, आणि माझं नाव निश्चित करण्यात आलं. आणि मी शिक्षण पूर्ण झालं, नोकरी लागलो चांगल्या. आणि मी देखील मुली शोधत होतो, आणि वडिलांनी हा आग्रह धरला आणि पुन्हा आणखी आमच्यात संघर्ष सुरू झाला. दारू पिणं आणखी वाढलेलं होतं मित्र, की वडिलांनी लग्नाची बायको निवडण्याची संधी दिली. त्या सासऱ्याच्याच वशिल्याने नोकरी लागलेला होतो, त्याचा प्रचंड राग माझ्या डोक्यात होता. प्रारंभी काळात काही पगार मिळत नव्हता, वर्षानंतर एकदम पगार मिळायचा. ते माझे सासरे मदत करायचे, प्रयत्न करायचे, पण त्याचाही मला राग यायचा. काय झालं, सासरवाडीला घर कोंबड्यासारखं, घर जावईसारखं इथं पाठवून दिलं. आणि दारू पिऊन असं ते पत्नीवरील राग व्यक्त करायचा, वडिलांबाबत राग व्यक्त करायचा. माझे सासरे समजवायला आला की आणखी जास्त मी करायचा. आणि मी मध्ये परीक्षा देऊन ती नोकरी सोडून दुसरी नोकरी शोधण्याचाही प्रयत्न सुरू होता. त्यात माझा पहिला मुलगा वारला, नंतर मुलगी वारली. आणि मी यशस्वी झालो की स्पर्धा परीक्षा देऊन मी जळगावला दुसऱ्या नोकरीसाठी हजर झालो. आणि इथं आपण काही 2-3 महिने मी असा प्रयत्न केला की नव्या स्टॉक मध्ये आपण काही व्यसन करतो असं अजिबात आपली बेइज्जती होऊ द्यायची नाही. मात्र 3 महिन्यातच मित्र जे जे व्यसन करणारी लोक होती त्यांच्याशीच कशी जवळीक झाली माझीच मला कळली नाही. आणि पुन्हा आणखी दारू, म्हणजे त्या सहकाऱ्यांसोबत पिणं चाललेलंच होतं, सहकाऱ्यांसोबतही मी आणखी दररोज पिणं सुरू झालं. पुन्हा आणखी तो गोतावळा जमा झाला. 8-10 लोक असायचे, त्यातले 5-6 लोक बदलायचे, आणि एक दोघं कॉमन दैवात्यासारखे राहायचे. आणि पुन्हा आणखी रात्री बेरात्री उशिरा येणं सुरू झालं, 11, 11:30, 12 वाजता. मिसेसनं म्हटलं अरे काय तुम्ही तर पूर्वीसारखं सुरू करून दिलं.
म्हणजे माझं नियंत्रण करणं काही थांबवता आलं नाही मित्र मला. आणखी वाढली दारू. आणि मी सॅर म्हटलं नव्हते काही तुझ्या बापाच्या वशिल्याची नोकरी नाही. मी माझ्या बुद्धीने मिळवलेली नोकरी, चार चौकात उठा बसावं लागतं. मिसेस म्हणायचे असे सगळं तुमच्या सोबतचे सगळे लोक 11:30 आणि 12 वाजता दारू पिऊन तरवून घरी जातात का? असं कोणतं काम आहे? ते म्हटलं की माझी तळ पाहिजे. हे म्हटलं जास्त वटवट करायचं कारण नाही. राहायचं असेल तर आणि तर जायला तू मोकळे आहेस. माझी मिसेस म्हणायची अरे अजून माझ्या 4 बहिणींची लग्न बाकी आहेत. मी जर असा संसार अर्धावर सोडून घरी गेली तर माझ्या बहिणीच्या लग्नाला अडचण. म्हटलं तुझं तू ठरव, राहायचं तर राहा, माझ्या बाबत अजिबात काही बोलायचं नाही. आणि दरम्यान माझा पहिला मुलगा वारला, नंतर मुलगी वारली मित्र. या दोन दुःखद घटनांनी मी आणखी व्यथित झालो. कर्ज काढायचा, परस्पर विल्हेवाट लावायची, परस्पर मित्रांसमेत आणखी बरेच उपद्व्याप करायचे. मिरेनियर एरिया जाणं, कुठं केव्हा मी अगदी पहाटे पहाटे मी घरी पोहोचलेला आहे मित्र. जगण्यात काही रस राहिलेला नाही, बायको चांगली मिळाली नाही, बापानं काही ऐकलं नाही. आणि पिणं बेछूट दारू प्यायलं की मला शांत स्थिर चित्त झाल्यासारखं वाटायचं. आणि हे मित्रांना कळलं मित्र माझ्या संदर्भात की अरे याला या मीटिंगची गरज आहे, या मीटिंग मध्ये आला तर याचं काही आयुष्यात बदल होऊ शकेल. आणि हे मित्रांनी माझ्या समवेत हा प्रस्ताव आणला. बराच काळ मी हेटाळणी केली. आणि तो मित्र मात्र मसलेला होता मित्र, चांगला खिलाडी होता तो मेसेज देण्याच्या संदर्भातला. फार काही सोबराईटी नव्हती, माझ्यापेक्षा 1.25 वर्ष आधी तो आलेला होता. मात्र त्याचे अनुभव सांगायला लागला. तोपर्यंत माझ्या 2 मुली झालेल्या होत्या मित्र. आणि त्यालाही 2 मुली. आणि का कुणास ठाऊक त्या मुलींच्या संदर्भातलं तो सांगायचं की मी काळजीपूर्वक ऐकायचा. माझ्या मोठ्या पोरीची मला आठवण यायची. मी येत आलो तेव्हा माझी मोठी पोरगी 4थ्या इयत्तेत होती. आणि तिला फ्रॉकसाठी मी 300 रुपये 3 महिने देऊ शकला नव्हता. ज्या काळात मी 100-150 रुपयाची दररोज दारू प्यायचा. हे 2001 मध्ये आला मित्र मीटिंग मध्ये. त्यावेळी माझी पोरगी 4थ्या इयत्तेत होती. आणि त्या मित्रानं सांगितलं की माझ्या पोरींना माझ्या भावाच्या मुलीचे कपडे वापरावे लागत आहेत. आणि त्यातून माझी पोरगी माझ्या समोर आली, डोळ्यात पाणी आलं मित्र माझ्या. बहुधा माझा पगार झालेला आहे पण खिशात काही पैसे दिसत नाही. पत्नीनं आग्रह धरला की मला बाकीचं सांगू नका, 300 रुपये द्या, मी माझ्या पद्धतीने आपल्या पोरीसाठी चांगला फ्रॉक आणणार आहे. मी म्हटलं देईल तुला, उद्या नक्की देईल. नाही नाही मला आत्ताच द्या, बाकीचं काही माहिती नाही. आणि आमचं कडाक्याचं भांडण सुरू झालं. आणि माझी 4थ्या इयत्तेतली पोरगी कमरेवर असा हात फिरून सांगत होती मी तो फाटलेला फ्रॉक की पप्पा हा इथून इथपर्यंत जर शिवून घेतला ना फ्रॉक तर नवा आहे माझा फ्रॉक, मम्मी शिवून दे बरं का. फाटलेली बाईवर हात फिरून सांगायची मम्मी बघ हे एवढी बाई शिवून दे, हे एवढं फाटलेलं शिवून दिलं ना, नवा आहे माझा फ्रॉक. म्हणजे ती आम्हाला असं सुचवत होती की तुम्ही भांडण करू नका, फ्रॉक काही नवाच माझा फ्रॉक आहे, एवढं जर शिवून दिला तर. जशा दुर्दशा झालेला फ्रॉक मित्र, 2 मुलं वारल्यानंतर जगलेली वाचलेली पोरगी, जिच्यावर माझं जीवापाड प्रेम होतं, तिच्यासाठी मी 2 दिवसाची दारू थांबवली तर 300 रुपये देऊ शकला असता. पण 3 महिने मी ते 300 रुपये देऊ शकला नव्हता. हा पागलपणा मित्र. कळतं पण वळत नाही, योग्य पद्धतीने व्यक्त होता येत नाही. काय नेमकं चाललेली अशी विमनस्क अवस्था सगळी. अर्थात एक मोठा कालखंड मी येतोय त्यावेळी ह्या मागच्या घटना आठवते मित्र. त्या काळीत मात्र याची जाणीव नव्हती मला. आणि मी दिली नाही मित्र फ्रॉकला. नंतर एकदा असाच दारू पिऊन आलो आणि निर्वाणीची अखेरची शपथ म्हणून माझ्या झोपलेल्या पोरीच्या डोक्यावर हात ठेवून मी निर्वाणीची शपथ घेतली होती की बघ, बिलकुल बंद दारू. मुलीचं नाव घेतलं आणि तिच्या डोक्यावर, झोपलेल्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवायला मी सरसावलेला आहे. कबड्डीचा सामना रंगावत असा मी पुढं मुलीच्या डोक्याकडे माझा हात नेण्याचा प्रयत्न करतोय. पत्नी ताकदीनं मला मागे ओढण्याचा प्रयत्न करते. अर्थात मित्र माझी ताकद जास्त होती, दारू मी प्यायलेला होता. मुलीच्या डोक्यापर्यंत हात पोचला. मनापासून मी निश्चय निर्धार केलेला होता की नाही प्यायची मला दारू. 2-3 दिवस गेले. 4थ्या दिवशी पुन्हा तर्र होऊन घरी पोहोचलो. दरवाजा टिकटिक केला. समोरून पोरगी धावत आली. दोघं पायांना बिलगली आणि ती पायाला बिलगल्याबरोबर मी रडायला लागला मित्र. अरे काय मी केलं हे. आणि बहुधा काय आवाज येत नाही, काही नाही. पोरगी सुम्म झालेली. मिसेस घरातून बाहेर आली आणि माझी अवस्था पोत तिला कळलं की हा दारू पिऊन आलेला आहे. ती रडते, मी रडतोय, माझी पोरगी रडते. त्या दिवशी आता माझ्याजवळ शपथ घेण्यासाठी काही शिल्लक राहिलेलं नसतं. माझी पोरगी म्हणायची मी सांगितलं होतं ना तुम्ही शपथ घेऊ नका पोरीची, तुम्ही पाळत नाही शपथ.
आणि त्या दिवशी मी रात्रभर रडत होतो, पश्चाताप करत होतो. तोंडातून एक शब्द फुटत नव्हता. दुसऱ्या दिवशी तर मग माझी दारू बंद व्हायला पाहिजे होती, नाही झाली मित्र. पश्चातापात दारूतून तर होऊन मी आलो. हा असा गंभीर आजार आहे मित्र. विचारांना भावनांना लागलेला आजार. अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंगला आला आणि मग कळलं की मला आजार आहे, मद्यपाश नावाचा आजार. याची दोन प्रमुख लक्षणं आहेत मित्र. स्क्रीनवर, सॉरी मी शेअर करायचं विसरून गेलो स्क्रीन. स्क्रीनवर आपण या आजाराच्या संदर्भातले काही मुद्दे काढलेले आहेत. सगळ्याच मुद्द्यांची आज चर्चा होईल असं काही सांगता येत नाही. मात्र मित्र, पहिला जो काही मुद्दा आहे शारीरिक ऍलर्जी. मला ऍलर्जी आहे दारूची. थोडीशी दारू पोटात गेली की आतून आणखी तहान लागते मित्र दारूची. डॉक्टर सिल्कवरनं बिल डब्ल्यू यांना समजावून सांगितला, त्यावेळी ही सांगितलेली लक्षणे आहेत: शारीरिक ऍलर्जी आणि मेंटल ऑब्सेशन, मानसिक ध्यास, अनिवार्य ओढ दारूची. पहिलं लक्षण आहे, थोडीशी दारू पोटात गेली की न मिटणारी तहान लागते, शरीर आणखी दारूची डिमांड करतं. आणि हे का घडतं तर त्याचा मी काही शोधाशोध केली तर कळलं की ज्याला हा आजार झालेला आहे त्याच्या संदर्भात त्याच्या शरीरातले पचनाची क्रिया करणारे एन्झाईम्स कमकुवत आहेत आणि संख्येनं कमी असतात. त्यामुळे दारूच्या पचनाच्या क्रियेमध्ये जे 3 प्रकारचे केमिकल्स तयार होतात, त्या 3 केमिकल्स मध्ये एक आहे एसिटाल्डिहाइड, दुसरं डायएसिटिक ऍसिड आणि तिसरं आहे ऍसिटोन. ते ऍसिटोन लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे मित्र. मी ऍसिटोन लक्षात ठेवतो, ते 2 नावं काही लक्षात राहत नाही. ज्याला आजार झालेले त्याच्या शरीरात दारूची पचनाची क्रिया करणारे एन्झाईम संख्येनं कमी असतात आणि कमकुवत राहतात. त्यामुळे या पचनाच्या क्रियेमध्ये, मेटाबॉलिझम मध्ये जे ऍसिटिक ऍसिड ऍसिटोन नावाचं जे काही केमिकल तयार होतं त्याचं पुढे विघटन होत नाही. ज्याला आजार नाही त्याच्या संदर्भात त्याच्या शरीरात एन्झाईम मजबूत राहतात आणि मोठ्या संख्येनं राहतात, पुरेशा प्रमाणात राहतात. त्या ऍसिटोनचं पुढे वॉटर, शुगर आणि कार्बन डायऑक्साईड या 3 घटकामध्ये रूपांतर करतं. ऍसिटोनची लेवल त्याच्या शरीरातली कमी होते आणि त्याच्या शरीरात काही क्रेव्हिंग तयार होत नाही. थोडीशी दारू प्यायला की त्याला थांबता येतं, बाटलीला बूस लावता येतं. मला हा आजार असल्यामुळे ऍसिटोनची लेवल, एन्झाईम्स कमकुवत असल्यामुळे, संख्येनं कमी असल्यामुळे याचं रूपांतर होत नाही. ऍसिटोनची लेवल मला दारू प्यायला भाग पाडत असे आणि ही आता आयुष्यभराची ही झालेला केमिकल दोषा आहे. आता कधीही दुरुस्त होणार नाही असं डॉक्टरांचं संशोधन आहे. आणि मी मात्र पुन्हा पुन्हा तोच खटाटोप करायचा. थोडीशी पीर मजेत राहील, काल सारखी नाही प्यायची, थोडीशी प्यायची, कधी इंग्लिश नाही प्यायची, त्याच्यामुळे खर्च जास्त होतोय, देशीवर यायचं. कोणी म्हणायचं अरे मग थोडीशी प्यायची पण इंग्लिश प्यायची, असं रूपांतर कंडिशन चेंज करायचं. एकट्या नाही प्यायची, मित्र असले तरच प्यायची, फुकटची मिळाली तरच प्यायची. मात्र दारू सोडायचा विचार आला की संध्याकाळपर्यंत पिण्यामध्ये मी रूपांतरित कसा व्हायचा माझं मला कळायचं नाही. आणि थोडीशी दारू पोटात गेली की अरे आज पूर्णच करून घेतो. शेवटचे महिने ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये तरी मी हमखास प्रतिज्ञा करायचा 31 डिसेंबर माझ्या आयुष्यातला दारूचा शेवटचा दिवस असेल. मिसेस म्हणायची अरे तुम्ही 4-5 31 डिसेंबर पासून हे सगळं सांगताय. मी म्हणायचा हा शेवटचा आहे, अखेरचा आहे, एकदम शेवटचा, म्हणजे तोपर्यंत तू अजिबात काही बोलू नकोस. हे मिटिंगला आल्यानंतर मित्राचे अनुभव आणि त्यांच्या अनुभवातून बारे माझ्याही बाबतीत तर असंच घडतंय. थांबलेली दारू पुन्हा सुरू होते, त्या मागचं कारण आहे मानसिक आकर्षण. इतर लोकांना, बिग बुकचं एक पॅरेग्राफ आहे मित्रो, इतर लोकांना मजेत आरामात दारू पिताना पाहिलं का आतून एक अशी उर्मी येते, लहर येते, प्याव प्याव जीव करतो माझा. थोडीशी पाहिजे हा विचार आणखी बळावतो. थोडीशी पिल, जास्त पिणार नाही, जास्त पिण्याला नुकसान झाले नाही. थोडीशी पोटात गेली की ऍलर्जी सुरू होते. असं हे चक्र आहे. शारीरिक ऍलर्जी, दारू थोडीशी पोटात गेली की काम करते. थांबलेली दारू मला पुन्हा आणखी दारूनं दिलेला आनंद, दारूनं दिलेला उत्साह, दारूनं दिलेली स्थिर चित्तता या सगळ्या गोष्टी अट्रॅक्ट करतात. आणि मग छोट्या मोठ्या सुखदुःखाच्या प्रसंगात थोडीशी पिण्याचा विचार प्रबळ होतो आणि मी दारू पितो. थोडीशी प्यायला जातो आणि तर होईपर्यंत थांबता येत नाही. बिल डब्ल्यूने या मेंटल ऑब्सेशनच्या संदर्भातलं छान वाक्य लिहिलंय मित्र. ए कम्स ऑफ एज मध्ये मराठी आपल्या ऍज बिल सीझिक मध्ये एक एपिसोड आहे, त्याच्यात याचं वर्णन केलेलं आहे. वन्स माय ड्रिंकिंग हॅबिट बिकम्स अन ऑब्सेशन विच कंडेम टू ड्रिंक मी अगेन्स्ट माय विल. म्हणजे दारू पिण्याच्या या सवयीचं अशा अनिवार्य ओढीत रूपांतर झालं की ती अनिवार्य ओढ निर्माण झाल्यानंतर माझ्या इच्छेच्या विरुद्ध मला दारू प्यायला भागच पाडत असे. आणि हेच माझ्या संदर्भात घडत होतं.
म्हणजे हे पहिलं लक्षणी माझ्या संदर्भात सत्य होतं, वास्तव होतं, खरं ठरत होतं. दुसरंही थांबलेली दारू पुन्हा सुरू होत होती. ही दोन्ही लक्षणं माझ्या मध्ये आहेत. याचा अर्थ मी मद्यपाश आजारांना शिकार झालेला आहे. माझ्या शरीरातले एन्झाईम्स कमकुवत आहेत, कमी आहेत. आणि आणखी त्या डॉक्टर आपले काय आशिष देशपांडे यांनी ते रिसेप्टरच्या संख्येच्या संदर्भातला एक चांगला व्हिडिओ आहे मित्र. आपल्या सत्यमेव जयतेमध्ये रिसेप्टरची संख्या वाढते वगैरे, आणि ती थोडीशी पोटात गेली की ते रिसेप्टर्स वाढतात आणि पुन्हा आणखी दारू प्यायला भाग पाडतात. ज्याला आजार नाही त्याच्या बाबतीत असं घडत नाही. 100 साधारणतः एक 10 ते 15% लोकांच्या संदर्भात हा पुढचा कार्यक्रम घडतो, ज्याचा मी शिकार झालेला होता. आजार होणं ही काही माझ्या हातातली गोष्ट नाही, मात्र आजार झाला, मला कळलं, निदान झालं, तर मी त्याचे उपचार करून घेणे आणि त्या संदर्भातली दक्षता पाळणं आवश्यक आहे. आजार निश्चित झाला. 20 प्रश्नाच्या प्रश्नावलीतूनही निश्चित झालं. माझे काहीतरी 13-14 प्रश्न बरोबर होते. ती प्रश्नावली मला सांगत होती की आजार झालेला आहे. आणि मग याच्यावर उपाय काय? याच्यावर एकच उपाय, फक्त आजचा दिवस, पहिला घोट दारूच्या त्या विषारी घोटापासून मी दूर राहणे आवश्यक आहे. दारू पिण्याचे प्रमाण, वेळ, मला स्वतःला दिलेले वचन, ठराव, कोणताही ताबा राहत नव्हता. मी सांगितलं माझ्या शपथ प्रतिज्ञेचा 14 मुद्दा आहे, पहिल्या घोटापासून स्वतःला रोखता न येणे. ती अनिवार्य निर्माण झाली की मला दारू प्यायला भागच पडत असेल, भले कारण परिस्थिती काहीही असेल. कधी राग व्यक्त करण्यासाठी, कधी आनंदाच्या क्षणात. भारत वर्ल्ड कप जिंकलं, फलाना झालं, टिमका झालं, काही ना काही कारण सोडून मी थांबलेली दारू माझी पुन्हा सुरू व्हायची. गणपती बसवायचंय, उठवायचे, शिवजयंतीची मिरवणूक आहे, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, ते आपले मित्र आहेत वगैरे वगैरे. विविध सण उत्सव या माध्यमातून थांबलेली दारू पुन्हा सुरू व्हायची. त्या चक्रात मी अडकलेला राहायचा. आणि दारू थांबली की दारूमुळे झालेलं नुकसान समोर जे काही यायचं त्यामुळे अस्वस्थता, बेचैनी, वैतागलेपण, पश्चातापाची भावना, रेस्टलेस, इरिटेबल, डिस्कंटेंट, अस्वस्थता, चिडचिड, असहमान, वैतागलेलं. अरे किती खर्च झालेला आहे, कसं काय होणार, माझ्या पोरींचं शिक्षण, लग्न, काय काय होणार, कसं होणार, या चिंतेने मी आणखी भीतीग्रस्त व्हायचा. काही केलेले उपद्व्याप, ते अरे हे कळलं तर काय होईल, हे घरापर्यंत कळेल काय, हे माझ्या बायकोपर्यंत पोहोचेल काय, माझ्या वडिलांना कळेल काय. आणि मग पुन्हा आणखी त्याकडे मी ओढला जायचा. मागील सर्व त्रास, घटना विसरून पुन्हा त्याच आत्मघातकी मार्गावर मी जात होता मित्र. आणि माझं मी काही फार काही वाईट होऊ देणार नाही अशी भावना मात्र मनात राहायची. काळजीने मी सगळं करेन, सगळं मी दुरुस्त करेन. आणि होता होता हाची परिस्थिती आणखी हाताबाहेर जात होती. आणि आजार तर माहीतच नव्हता, येत आल्यानंतर कळलं. मात्र मी तो आजार स्वीकारला. आणि एक गाव दोन तुकडे, मी पहिल्याच दिवशी दारू न पिता घरी पोहोचलो होतो. गेला तर थोडीशी दारू पिऊनच गेलेला होता. जाताना मात्र पुन्हा मी दुकानात शिरलो होतो. 20 रुपयाची नोट दिली, दारूचा ग्लास भरून आला. मात्र का कुणास ठाऊक, त्या मित्रांना 8-15 दिवस केलेली माझ्याशी चर्चा, एक दिवस मी ऐकलेली मिटिंग, त्यात कळलेला आजार, विचारांचं चक्र गतिमान झालेलं होतं. काय करावं, आजचा दिवस नाहीतरी वाया गेलेला आहे, आजच्या दिवस प्यायला काय हरकत आहे. मात्र मित्र, माझी पोरगी माझ्या समोर यायची सातत्यानं. तिच्या संदर्भातले अनेक घटना प्रसंग माझ्या समोर येत होते. आणि माझ्या पोरीसाठी मी जगायचं आहे हा विचार पहिल्यांदा निश्चित झाला. पत्नीच्या संदर्भातली काही चिंता नव्हती. तिनं सुसाईड केली तर करावी, माझ्या पोरीला घेऊन करू नये असं मला वाटायचं. म्हणजे बदलता तरी येईल, बायको चांगली बायको मी निवड करेन, असे विचार माझ्या डोक्यात त्या काळात होते मित्र. आणि ती पोटातल्या दारूसच मी घरी पोहोचलो. मिसेस म्हटलं बघ दारू सुद्धा आला. मिसेस मध्ये वाचता येतोय. अरे म्हटलं आज पहिला दिवस आहे ना. आणि मित्र सातत्याने मीटिंगच्या सोबत राहायला लागला. मला मदतीची, मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. माझी अस्ताव्यस्तता या मीटिंग मध्ये आल्यानंतर कळली. मद्यशक्ती पुढे मी हतबलता स्वीकारली. आजार आहे, थोडीशी मापात प्रमाणात, कधी पिता येणार नाही, एक एक दिवस दूर राहणे हाच याच्यावरचा उपाय आहे. मग एवढ्यानं काम भागेल काय? नाही भागणार. तर माझी अस्ताव्यस्तात नेमकं काय घडलेलं आहे. आणि मला वाटायचं फक्त आर्थिक नुकसान माझं झालं, दारू थांबली, तिथूनच माझे दररोजचे 150-200 रुपये वाचायला सुरुवात झाली. पण मात्र मित्र, दारुडं पण काही गेलं नाही, वागणं बोलणं जैसे ते, उपकार केल्याची भावना डोक्यात तयार झाली. आणि साधारणतः माझी काय 3 महिन्याची सोब्रायटी असेल. मिसेसनं पगाराचा हिशोब विचारला. मला त्या काळात एका ग्रुपचा चेअरमनही केलेलं होतं फिजिकल मीटिंगचा. पगाराचा हिशोब विचारला. मी म्हटलं सांगेल तुला, मी मीटिंग करून येऊ दे मला. आणि मी दरवाजातून बाहेर पडणार तोपर्यंत तिनं हात आडवा केला. हात आडवा केला तर मी खालून निघायचा प्रयत्न केला हाताखालून. तिनं खालून पाय लावला आणि खालून पाय लावला
आणि तू माझ्या मानेला आणि त्या पाठीच्या भागाला लागला. तसा मी मध्ये निघालो. तिने आणखी पाय दाबला. बरोबर इतकी सनक डोक्यात राग गेला मित्र. तो ताडकन उभा राहिला आणि समोर गालात इतकी जोरात वाजवली तर तिच्या गालावर 5 बोटं माझी उमटलेली होती. आणि त्या तीव्र वेदनेनं ती देखील भडकली. ती मारते, मी मारतोय. फिजिकल मिटिंगला मला जायचं होतं. मी प्रचंड वर आरडाओरड करत होतो. चला म्हटलं, मी काय एकट्यानं ठेका घेतलेला आहे का सुधारण्याचा? तुझी नाही का काही, तू नाही काही हालचाल करायची काय? आणि म्हटलं, बघ आता मी मीटिंग करून येतो, तुला दाखवतो, तुला एकदम झटका दाखवावाच लागेल. त्याच्याशिवाय तू सुधारणारी बाई दिसत नाही मला. आणि मित्र, ते तिथून मी मोटरसायकलला किक मारली. साधारणतः 2 किलोमीटर अंतरावर मीटिंग हॉल होता. त्या दरम्यान मित्रांचे शेअरिंग माझ्या समोर. दारू थांबली, पण दारूला पण काही गेलेलं नाही. मला या पुढच्या पायऱ्यांचं आचरण करणं आवश्यक आहे. मदत मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे. केवळ दारू थांबून आपोआप सगळं काही सुरळीत होणार नाही. मला अजूनही मदतीची, मार्गदर्शनाची गरज आहे. काय आहे माझ्या जीवनाची अस्ताव्यस्तता? पान नंबर 46 वर एक 5 ओळीमध्ये तो पॅरेग्राफ आहे मित्र. माझी तिथं आपली म्हटलेली, मी माझी म्हणतो. माझी परिस्थिती तरी कशी झाली आहे बघा. भावनात्मक उद्रेक मला आटोक्यात ठेवता येत नाही. त्याचं एक उदाहरण सांगितलं मित्र मी. क्षणार्धात तळपायची आग मस्तकात झाली, नव्हत्याचा नव्हता होणे. दारू पिण्याच्या काळात इतक्या क्रूरपणाने मी माझ्या मिसेसशी वागलेलो नव्हतो, तेवढा क्रूर मी त्या ठिकाणी वागलेला होतो. हा आजार, दारू थांबले म्हणून आजार तरी वाढत राहतो. त्याचा मी स्वतः अनुभव घेतला. आणखी अनेक प्रसंग आहेत. माझ्या मिसेसला मी याच काळात म्हटला होता, साधारणतः 2, 4, 8 दिवस मागे पुढे. म्हटलं, तू म्हातारपणी का होईना मला फारकती घ्यायला भाग पाडशीलच. म्हणजे मनात माझी अशी भावना होती की मी सुधारण्याचा प्रयत्न करतोय, माझं काही चुकत नाही, तू मात्र तुझ्या पद्धतीनेच वागायचा प्रयत्न करते आहेस. आणि त्यामुळे म्हणजे मी तुझ्यावर उपकार करतो आहे, तुला वागवतो आहे, तू मात्र बदलायला काही तयार नाही. आणि शेवटी म्हातारपणी का होईना तुला फारकती घ्यायला भाग पाडशीलच. हे माझं वाढलेल्या आजाराचं लक्षण होतं मित्र. दरम्यान मी आणखी एक आकस्मिक संधी मिळाली. शेती खरेदी केली. आधीचंच कर्ज, पुन्हा बायकोचं सगळं सोनं बिनं मोडलं. कर्जाच्या सगळ्या सुविधा वापरल्या आणि आर्थिक दारू थांबल्यानंतर कमालीची वाईट अवस्था मी करून टाकली. शेतीचे काही अंदाज आराखडे होते त्याप्रमाणे काही लगेच काही पैसे येणार नव्हते आणि अत्यंत दयनीय अवस्था झाली. दर शनिवारी 500-1000 रुपये पुन्हा उधार उसनवर घेण्याचा प्रयत्न करायचा. माझ्या आयुष्यात मी कधी सट्टा खेळलेला नाही. एक आमच्या स्टाफ मधल्या एका माणसाला खूप सट्टा लागतोय, 50-60 हजार रुपये रोज त्याला लागतायत. आणि त्याच्याने मी अट्रॅक्ट झालो आणि सट्ट्याचा अभ्यास करणं सुरू करून टाकलं. मी माझ्या आयुष्यात कधी सट्टा खेळलेला नव्हता, पत्ते खेळलेला नव्हता. हा असा गंभीर आजार आहे मित्र. जुन्या काही बाबीतून मी बाहेर पडावं, नव्या काहीतरी आणखी गोष्टी शोधून काढतो. आणि मित्र, मी निश्चितपणाने मी सट्टा खेळायला लागला. 300-400 रुपयाचा सट्टा लावायला लागला. आणि मला ते मुन्नाबाई MBBS मध्ये त्या संजय दत्ताला जसं ते गांधीजी दिसतात, मी ते खूप अभ्यास, त्याच्या संदर्भातले काही इयरली बुक्स राहतात, वर्षभरातले आकडे राहतात, ती 2-3 पुस्तकं मागची सुरू केली. त्याचा मी अभ्यास सुरू केला. मी BSc मॅथमॅटिक्स आहे, आपल्याला गणिताचं तर आपण ग्रॅज्युएट आहेत, आपल्याला सगळंच. आणि मी ते आकडेमोड करायला लागला आणि अक्षरशः माझ्या स्वप्नात आकडे दिसायला लागले. रजिस्टर 200 पेजेस, त्याच्यावर ते सगळं कुठून काय काय असं काहीतरी कॅल्क्युलेशन करायचे, सूत्र लावायचा प्रयत्न करायचा. आणि ती बातमी ते आमच्या ऑफिसमधल्या सट्टा खेळणाऱ्यांना कळली. आणि ते म्हटले, अरे आपल्याला एकदम चांगला सोबत सुट्टी मिळालेला आहे, खूप अभ्यासी माणूस आहे, खूप यानं बरोबर लावतो बिवतो. आणि मित्र, एक दिवस माझ्या मनात एक अंका रात्री स्वप्नात आला आणि मी त्या आमच्या जवळच्या क्लोज फ्रेंडला, ज्याच्याकडून मी शिकलो होतो, त्याला सांगितलं. अरे म्हटलं, असा असा आकडा दिसला मला. आकडा खूप सिक्वेन्स नव्हता, मी तो क्रमाने 1-2-3 किंवा 2-3-4, 2-3-4 असा तो नंबर होता मित्र. तर त्याला म्हटलं, का रे वेळ आहे का रे? नाही म्हणे, आता तो वेळ संपली असेल, 10-15 मिनिटं काहीतरी शिल्लक आहे, ती क्लोज होऊन गेलं असेल, आता दुपारचा आकडा घेणं. अरे म्हटलं, आहे वेळ बघ. माझी मोटरसायकल पंक्चर होती, दुसऱ्याची मोटरसायकल घेऊन धावत पळत गेलो मित्र. त्यानं काहीतरी लावले, मी काहीतरी लावले. मी 50 रुपयाचा लावलं, त्याला तू किती लावलं? तो म्हणे, मी 350. तुला किती मिळते? त्यानं मोठा आकडा सांगितला. अरे म्हटलं, मग आपल्याला आकडा दिसला, स्वप्न दिसलं, याला जास्त लागेल. मी पण आणखी लावले मित्र. अर्ध्या रस्त्यातून त्याला परत नेलं. त्यावेळी काही मोबाईल नव्हते. त्याचा काहीतरी संध्याकाळी निकाल येणार होता, ऑफिस सुटलेलं होतं. दुसऱ्या दिवशी मी एकदम अस्वस्थ,
काय झालं असेल, कितीचा, काही असं 70-80 हजार रुपये मिळतील असं काहीतरी, आता आठवत नाही नेमकेपणानं, मोठी रक्कम मिळेल अशी अपेक्षा होती. आणि सकाळी 9:45-10 वाजता तो मित्र आला आणि त्याला मी विचारलं, का रे म्हटलं काय झालं? अरे काय यार म्हणे, देवानं परमेश्वरानं बरोबर कृपा केली होती पण तुम्ही घाई केली, तो आपला संध्याकाळी आला. आणि मी म्हटलं अरे परमेश्वराची कृपा होती सगळी, आपणच घाई केली आणि मी बेछूट सुरू झाला. आणि एका मीटिंग मध्ये एका मित्राने विचारलं की विलास भाऊ, तुमची मला मदत हवी. म्हटलं काय झालं? हमाली काम करणारा मेंबर मित्र होतो. तो म्हटलं की मी 3 महिन्याचा ऍडव्हान्स पैसे पगार घेऊन टाकलेला आहे आणि सट्ट्यामध्ये हरून गेलेला, आता मालक ऍडव्हान्स द्यायला बी तयार नाही आणि आता घरी बोंबाबोंब होते. तर त्याला म्हटलं यार, म्हटलं आता तू 3 दिवस थांब, म्हटलं 3 दिवसानंतर मी तुझ्याशी बोलेन. आणि त्या दिवसापासून मी सट्टा खेळणं बंद केलंय मित्र. 3 दिवस झाले, 72 तास उलटले आणि मग त्याला सांगितलं, अरे म्हटलं दादा, म्हटलं मी त्याच्यात अडकलेला होतो, मी खेळतोय आणि तुम्हाला काय सल्ला देऊ? मी आता 3 दिवस खेळलो नाही, तुम्ही एक एक दिवस यापासून दूर राहा. अशा पद्धतीने मित्र ते मगाशी मी पान नंबर 46 वरचे अस्ताव्यस्तच व्यक्तिगत संबंध माझे बिघडलेले, पत्नी वडिलांच्या संदर्भात, काही इतर नातेवाईकाच्या संदर्भात, सानिध्याच्या लोकांच्या संदर्भात बिघडलेले व्यक्तिगत संबंध, भावनिक उद्रेक आटोक्यात ठेवता येत नाही, दुःख आणि वैफल्य याचा मी धनी झालेला आहे. त्याच्यातला दुःख आणि वैफल्य हा जो शब्द आहे, तो इंग्रजी बुक मध्ये डिप्रेशन असा स्पष्ट शब्द आहे मित्र. डिप्रेशन हा एक प्रकारचा मानसिक आजार आहे. इतरांना उपयुक्ततेचं जीवन मला जगता येत नाही. इतरांचं दूर राहिले मित्र, माझ्या कुटुंबाच्या संदर्भातलं उपयुक्ततेचं जीवन मी जगत नव्हतो. ही अस्ताव्यस्ततेचा पान नंबर 46 वरून मला कळली मित्र, मित्रांच्या अनुभवातून आणि या पानातून. आणि आजही आणि मी मान्य केले की होय, माझं जीवन हे अस्ताव्यस्त झालेलं आहे. यासाठी मला मदतीची, मार्गदर्शनाची गरज आहे. एक एक दिवस दारूपासून मी दूर राहायला लागला. अस्ताव्यस्तता मी मान्य केली. दारू पित नाही, म्हणजे आजही मी त्या पहिल्या पायरीचं आचरण केलेलं आहे. एवढं सोप्या शब्दात मी समजावून घेतलेले. मला एलर्जी आहे, माझे मेंटल ऑब्सेशन, दोन्ही लक्षणं माझ्या संदर्भात आजही सत्य आहेत, वास्तव आहेत. आजही मी पुन्हा प्रयत्न केला तर तेच घडेल. एलर्जीने मी पुन्हा आणखी दारू पिईल, कदाचित 2-3 दिवस जमेल, मात्र सदा सर्व काळासाठी थोडी थोडी दारू पिऊत मला शक्य नाही. मला आजार आहे. ज्यांना आजार नाही त्या लोकांना थोडीशी मजेत आरामात दारू पिता आहे, त्यांच्याशी मी तुलना करत नाही. एक एक दिवस दारूपासून दूर राहते. हा आध्यात्मिक आजार म्हटलं जातं मित्र. मगाशी मी जी काही लक्षणं सांगितली, सगळी वेगवेगळ्या मानसिक आजाराची लक्षणं आहेत, ज्याच्यावर मानसोपचार तज्ञांकडून बरेच मेंबर ट्रीटमेंट करून घेतात. मानसिक आजार आणि आध्यात्मिक आजार याच्यात काय फरक? आध्यात्मिक आजार म्हणजे ज्या या मी मगाशी जी काही लक्षणं सांगितली त्यातून जे काही आजार उद्भवलेले आहेत, त्यात एन्झायटी नावाचा एक आजार आहे. बरेच नाव आहेत मित्र, मानसोपचार तज्ञ आहे, माझ्याकडे यादी पण आहे, ती मी ते सांगेली पुन्हा हवं तर. पुन्हा किती फाईल शोधावं लागेल. तर सगळे मानसोपचार तज्ञाकडून ट्रीटमेंट करणारे आजार, त्या आजाराची ही सगळी लक्षणं आहेत. किंवा ही जी मी काही 35 यादी केलेली यातले बहुतांश बाबी त्या आजारांमध्ये लक्षणं म्हणून काम करतात. मदतीची, मार्गदर्शनाची, उच्च शक्तीची, हायर पॉवरची मला गरज आहे. आणि मी अल्कोहोलिक अनॉनिमसची मीटिंग करू लागलो, म्हणजेच मदत, मार्गदर्शन घ्यायला मी सुरुवात झाली. मित्रांचे अनुभव ऐकता, माझ्या आयुष्यातले घटना प्रसंग मोकळ्या मनानं सांगू लागलो. त्यातून माझं मन हलकं होत गेलं, मनावरचं ताण, दडपण कमी होत गेलं. आणि एक एक दिवस, दिवसाचे आठवडे, आठवड्याचे महिने, या पद्धतीने वाटचाल सुरू झाली. आणि मग पुढचा विषय आणखी होता माझ्यासाठी, काय करणं आवश्यक होतं. हे जे काही समस्या मी अस्ताव्यस्ततेच्या सांगितल्या, याचं मूळ कारण काय आहे? त्याचं मूळ कारण आहे माझे विचार, चुकीचे विचार, चुकीच्या अपेक्षा, इच्छा, आकांक्षा, माझे ध्येय, स्वप्न. जे इच्छा या शब्दामध्ये व्यक्त होतात मित्र. माझ्या चुकीच्या किंवा मर्यादेपलीकडच्या इच्छा ही माझी समस्या होती. आणि माझे विचार चुकीचे म्हणून मी करत असलेल्या कृती किंवा निर्णय चुकीचे. माझं जीवन म्हणजे काय? तर मी घेत असलेले निर्णय, करत असलेल्या कृती. 36व्या वर्षी मी ए मध्ये आलो. त्या वेळेपर्यंत मी जे जे काही निर्णय घेतले, कुटुंबाच्या संदर्भात, नोकरी, वागणं, बोलणं, आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात बहुतांश निर्णय माझे चुकीचे होते, कारण माझे विचार चुकीचे होते. माझं जीवन म्हणजे मी करत असलेल्या कृती, घेत असलेले निर्णय. आणि या कृती कशाच्या आधारानं घेतो? तर माझ्या विचाराच्या आधारानं. माझे विचार चुकीचे. आणि चुकीचे विचार कुठून पैदा होतात? तर माझ्या आत्मसन्मानातून पैदा होतात. लहानपणापासून आतापर्यंत जे जे काही मी अनुभव घेतलेत, त्यातून माझं एक विशिष्ट स्वतःची एक धारणा झालेली आहे.
स्वतःविषयीचे मत झालं. आनंदाचे ठोकताळे माझे निश्चित झालेत. कशातून मला आनंद मिळेल त्या बाबी मी निश्चित केल्या. वेगवेगळ्या प्रकारच्या व्यसनातून मला आनंद मिळतो ही ठाम समजूत मी माझी करून घेतलेली होती. किंवा मला कुठं कोणत्या ठिकाणी काय काय मान सन्मान मिळावा या संदर्भात माझं तयार झालेलं मत, याला आत्मसन्मान असं म्हणतात मित्र. आत्मसन्मान हा 3 प्रकारचा राहतो. उच्च प्रकारचा आत्मसन्मान, कमी दर्जाचा आत्मसन्मान आणि फुगवटा असलेला आत्मसन्मान. हाय सेल्फ इस्टीम, लो सेल्फ इस्टीम आणि इन्फ्लेटेड सेल्फ इस्टीम. आणि माझ्या आयुष्यात ज्या काही घटना प्रसंग जे काही सगळे घडलेले होते लहानपणापासून तर दारूचा पहिला ग्लास हातात येईपर्यंत प्रत्येक ठिकाणी मी मर्यादा ओलांडून जाण्याचा प्रयत्न केलेला होता असायच्या. आणि यातूनच माझा आत्मसन्मान हा कमी दर्जाचा किंवा इन्फ्लेटेड झालेला आहे. मानसोपचार तज्ञाचं या संदर्भातलं एकमत आहे की जी लोक फ्रस्ट्रेटेड झालेले आहेत, आयुष्यात अपयशी झालेले आहेत, जगण्यात काही रस राहिलेला नाही, इतरांवरचा राग संताप आदळापट करतोय, स्वतःचे दोष काही दिसत नाहीत, अशा अवस्थेतल्या माणसाचा आत्मसन्मान हा लो सेल्फ इस्टीम असतो किंवा इन्फ्लेटेड असतो. अर्थातच मी हे सदस्य आहे म्हणजे माझा आत्मसन्मान हा दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रकारचा आहे. काल परवा मी ते दाखवलं होतं मित्र, त्याच्यातले काय काय वैशिष्ट्य असतं. भीतीचा मी आढावा घेतो, हे दुसऱ्या आणि तिसऱ्या दोन्ही आत्मसन्मानाचं लक्षण आहे. खुन्नसचा मी आढावा घेतोय, अनेक लोकांची खुन्नस आहे, माझ्या आत्मसन्मान इन्फ्लेटेड स्वरूपातला आहे. तिसऱ्या किंवा इन्फ्लेटेड आत्मसन्मानाचे हे वैशिष्ट्य आहे की त्याला अनेक लोकांच्या संदर्भातले खुन्नस, तीव्र राग संताप व्यक्त तो करताना दिसतो. आणि मग हा आढावा घेऊन माझा आत्मसन्मान हा दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रकारचा जो काही तो पहिल्या प्रकारचा करण्यासाठी मला या पुढच्या पायऱ्यांचं आचरण करणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी माझी इच्छा आणि जीवन परमेश्वराला मी सोपवण्याचा निर्णय केला. म्हणजे काय केलं मी विचारायचा, अरे सोपवायचं म्हणजे काय करायचं आहे असा माझा सतत प्रश्न असायचा. खूप तावातावात मी भंडावून सोडायचा. मित्र म्हणायचा हा प्रश्न विचारणारच, माझं समाधान होईना. आणि मग मित्र याचे शोधाशोध घेतल्यानंतर एक या संदर्भातलं अमेरिकेतल्या मित्रांनी याची चर्चा करणारं एक पुस्तक लिहिलेलं होतं. त्याच्यात मी त्या मित्राला विचारलं, अरे तिसऱ्या पायरीबाबत काय लिहिलेलं आहे त्या मित्रांनी. 20-22 वर्षाची सोबती असलेले बांधव होते ते. जुनी गोष्ट आहे मित्र, मी 24 वर्ष झालीत मला मिटिंगला येऊन. त्या प्रारंभी काळातच ते पुस्तक मला मिळालं, संभाजीनगर तेव्हाचा औरंगाबादच्या एका मित्राकडून. आणि त्यात 2 वाक्य होती. माझी इच्छा म्हणजे काय, माय विल इज माय थिंकिंग, पहिलं वाक्य होतं. म्हणजे माझी इच्छा म्हणजे माझी विचारसरणी. मग मी पुराणकी त्या संदर्भात चर्चा करत करत आणखी, आणि माझी विचारसरणी म्हणजे काय, माझा विचार करणं, माझ्या डोक्यात असलेले विचार, माझ्या इच्छा आकांक्षा अपेक्षा, माझी स्वप्न, त्या सगळ्या इच्छा या सदरात येतात. आणि माझं जीवन म्हणजे काय, तो दुसरी एक ओळ होती, माय लाईफ इज माय ऍक्शन्स, माझं जीवन म्हणजे माझ्या कृती, मी घेत असलेले निर्णय. आणि बहुतांश निर्णय माझे चुकीचे होत होते कारण विचार चुकीचे होते, इच्छा चुकीच्या होत्या. आणि मग मी ज्या मीटिंगची, ज्या परमेश्वराची, हायर पॉवरची मदत घेऊ इच्छितोय, ती मदत घेण्यासाठी माझी इच्छा आणि जीवन तपासणी दुरुस्त करण्यासाठी मी तयार आहे काय. परमेश्वरावर सोपवायचं म्हणजे ज्याच्याकडून मी मदत घेणार आहे ते तपासायचं काम माझंच आहे. परमेश्वर आपोआप नाही करणार, मी काही सगळं परमेश्वरा तुझ्यावर सोपवलं 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 असं म्हणून काही होणार नाही. तिसऱ्या पायरीत हा इच्छा जीवन सोपवण्याचा फक्त निर्णय करणं अपेक्षित होतं. तू तयार आहेस का बदलण्यासाठी, तुझे विचार तपासण्यासाठी, चुकीच्या इच्छा शोधण्यासाठी आणि शोधल्यानंतर त्याग करण्यासाठी किंवा मर्यादेपलीकडचे विचार मर्यादेत आणण्यासाठी. या प्रश्नाचं उत्तर होय होते मित्र. आणि मिटिंगला येणारा, याला चिटकून राहणारा जो एक एक दिवस दारूपासून दूर आहे, या प्रत्येक मित्राचा निर्णय झालेला आहे, माझ्या इच्छा आणि जीवन मला तपासायचे, दुरुस्त करायचे आहे, हा निर्णय झालेला आहे, फक्त निर्णय झालेला आहे. त्या संदर्भात एका मुंबईच्या मित्राने आमच्या जळगावला मिटिंगला लावून नवीन नवीन त्याने विचारलं की मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आणि प्रश्न विचारतो. त्या मित्राने विचारलं की तळ्याच्या काठावर 6 बेडूक बसलेले होते, त्यातल्या 3 बेडकांनी त्या तलावामध्ये उडी मारायचा निर्णय केला, तर आता तळ्याच्या काठावर किती बेडूक शिल्लक राहिलेत. मी पटकन हात वर केला, अरे म्हणजे काय मोठा काय अवघड प्रश्न आहे काय, 3 बेडकांनी निर्णय केला म्हणजे 3 शिल्लक राहिले. ते मित्रानं रिवाईज केलं, अरे बाबा मी काय सांगितलं, त्यानं फक्त निर्णय केला, त्याने उडी टाकली असं मी म्हटलं का नाही,
फक्त निर्णय केला ते जागेवरच बसलेले 6च्या 6 बिडूक आहेत. अशा प्रकारची तिसरी पायरी आहे. इच्छाने जीवन सोपवण्याचा निर्णय मी केलेला आहे. पण सोपवण्याची प्रक्रिया 4थ्या पायरीपासून सुरू होते मित्र. आणि 4थ्या पायरीत कशी कोणत्या इच्छाने जीवन सोपवण्याची प्रक्रिया सुरू होते. माझं जे काही चुकीच्या मर्यादेपलीकडच्या ज्या काही इच्छा आहेत त्याचा परिणाम म्हणून त्या अस्ताव्यस्तची जी 5 वाक्य झाली ती घडलेली आहेत. व्यक्तिगत संबंध बिघडलेत म्हणजे खुन्नस तयार झालेली आहे. दुःखाने वैफल्याचा मी धनी झालेला आहे. भीतीग्रस्त मी झालेला आहे म्हणून भीतीचा आढावा घ्यायचा आहे. आणि लैंगिक समस्या मी काही निर्माण केलेल्या आहे. लैंगिक समस्येचा त्यामध्ये उल्लेख नाही. आणि इतरांचं आणखी काही मोठे मी नुकसान केलेलं असेल, हानी पोहोचवली असेल, यातून मला मुक्त व्हायचंय. हे प्रकार माझे थांबले पाहिजेत. खुन्नस मधून मी बाहेर पडला पाहिजे. आणि म्हणून स्वतःजवळ आढावा घेणे, मार्गदर्शकाशी चर्चा करणे, प्रत्येकाची एकेकाची खुन्नस काढण्यासाठी मी काय काय करावं, त्याला त्याची क्षमा मागावी का त्याला माफ करावं, कारण मी काही नुकसान भरपाई करावी, माझ्या वर्तनात काय काय बदल करावेत, अशा प्रकारचा आढावा घेणं अपेक्षित. हाच प्रकार भीतीच्या संदर्भात, लैंगिक समस्याच्या संदर्भातला. आणि मग त्या संदर्भातला मी कृती करायला तयार झालो की होय, मार्गदर्शकाची चर्चा केली त्याप्रमाणे मी यातून मुक्त व्हायला सविस्तर आढावा घ्यायला तयार झालो. आणि मार्गदर्शकांनी माझ्या लिखाणावर आणखी काही प्रश्न विचारले, चर्चा केली आणि एक एक बाबीतून खुन्नस मधून मी बाहेर पडायला सुरुवात झाली. हाच तो इच्छा जीवन सोपवण्याचा कार्यक्रम आहे. अगदी सोप्या शब्दात जर सांगायचं तर तिसऱ्या पायरीमध्ये इच्छाने जीवन सोपवण्याचा निर्णय केला. 4 ते 9 पायऱ्यांमध्ये गतकाळातल्या घटना प्रसंगाच्या आधारानं इच्छा जीवन सोपवण्याची प्रक्रिया होते. गतकाळातल्या मागच्या घटना प्रसंग समोर ठेवून खुन्नस, भीती, लैंगिक समस्या, इतरांचं केलेलं मोठं नुकसान. आणि मग सुरू होते 10वी पायरी. मागचं ते काही लगेच आपण ठरवलं नाही, 2 दिवसात पूर्ण नाही होत मित्र. त्यासाठी वेळ काळ जावा लागेल. 20 लोकांची खुन्नस असेल तर माझ्या कामाच्या गतीवर अवलंबून आहे. त्या खुन्नस काढण्यासाठी किती वेळ लागेल, काय लागेल. सतत करायचं काम आहे. आणि मग मागचा मी सगळा हिशोब चुकता केलेला असेल किंवा मग काही झाला, काही राहिलेला आहे, तर दररोजच्या ज्या काही आयुष्यातल्या घटना आहेत त्याचा दररोज साठी 4 ते 9 पायऱ्यांच्या माध्यमातून विचार करणे, त्याचा आढावा घेणे. म्हणजे 10वी पायरी म्हणजे दररोजसाठी 4 ते 9 पायऱ्यांचं आचरण करणे. आणि या पद्धतीने मी जे काही काम केले मित्र, त्या कामाच्या आधारानं माझ्या इच्छा जीवन परमेश्वराकडे सोपवण्याचं काम सुरू झालं. म्हणजे चुकीच्या इच्छा कळल्यात त्याचा मी त्याग केला, मर्यादेपलीकडच्या इच्छा मर्यादेत आणला. माझा आर्थिक खर्च जे काही उत्पन्न असेल त्या मर्यादेतच खर्च करणे वगैरे वगैरे या बाबी त्यामध्ये होत्या. आणि पुन्हा तशा प्रकारची खुन्नस तयार होणे म्हणून मी काय करावं या संदर्भातलं काम सुरू झालं. आणि आता मित्र मी शांतपणाने जेव्हा एकांतपणाने विचार करतो मी काय करावं, काय करू नये, काय करायला हवं, आणखी काही चुकलं काय, तर आता माझे बहुतांश विचार योग्य ठरतायत, योग्य कृती घडतायत. कारण बहुतांश विचार आता माझे योग्य झालेले. मर्यादेपलीकडच्या इच्छांचा मी त्याग केलेला आहे. चुकीच्या इच्छांचा त्याग केलाय. मर्यादेपलीकडच्या बहुतांश इच्छा मर्यादेत आलेल्या आहे. आणि याचाच अर्थ आता माझ्या बहुतांश कृती योग्य ठरतायत. म्हणजे दुसऱ्या पायरीत मी जे म्हटलेलं होतं की माझं शहाणपण परमेश्वर हायर पॉवर उच्च शक्तीच दुरुस्त करेल, या पायऱ्यांचा आचरणाचा परिणाम म्हणून माझी ती सद्सद्विवेक बुद्धी मला परत मिळालेली आता योग्य कृती अधिक होत आहेत, कारण माझे विचार बदललेले आहेत. आणि जोपर्यंत मी सातत्यानं काम करत राहील तोपर्यंत मी अवस्था प्राप्त राहील मला. मात्र मी जेव्हा दुर्लक्ष करतो, पुन्हा आणखी आदळपट सुरू होते आणि पुन्हा आणखी अस्वस्थ, बेचैन, वैतागले पण माझ्या वाट्याला येतं. आणि सततचं अस्वस्थ, बेचैन, वैतागले पण पुन्हा दारूकडे मला नेऊ शकेल मित्र. यासाठी मी आजही या पायऱ्या अधिक समजावून घेणे, आचरणात आणण्याचा प्रयत्न करत राहतो. 8:42 झालेले आहेत. काही प्रश्न वगैरे असतील तर निश्चित विचारा मित्र. आणि हे जे काही आहेत 35 मुद्दे आहेत मित्र, यामध्ये आजाराचा भाग म्हणून मी बोलला. मात्र हे सगळे असे आपल्या वेगवेगळ्या साहित्यातले 35 प्रकारचे आजाराशी रिलेटेड. सगळाच भाग काही पहिल्या पायरीशी रिलेटेड असं नाही, बरेचसे मुद्दे पुढच्या पायऱ्याशी रिलेटेड आहेत. असे 35 मुद्दे या संदर्भातले आहेत. या सगळ्यांचा आपण आढावा घेतो आहे. आत्मसन्मानाच्या संदर्भातले असं एक काय म्हणूया आपण, फाईल म्हणूया किंवा स्क्रीन आहे मित्र. तोही ज्या मित्रांना पाहिजे असेल, आत्मसन्मान 3 प्रकारचा, त्यातले गुण दोष कोणकोणते आहेत, त्या आधाराने माझा आत्मसन्मान नेमका काय आहे, किंवा आणखी अधिकची ज्या मित्रांना माहिती पाहिजे असेल तर त्या संदर्भातलं इतरही काही आणखी आपण या प्रकारचं जमवाजमव केलेली आहे. हे आपल्याला मदतगार ठरेल. किंवा मग जेव्हा केव्हा अनुषंगिक काहीतरी चर्चा करेल विषयांवरून
त्याही बाबी आपल्या समोर आणण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. मला बोलायला संधी दिली, आपण ऐकलं. आभार. हा मित्रो, आणखी चालेल मित्रो, काही प्रश्न असतील तर ते बघूया. मग अजून काही मुद्दे मांडायचे असतील तर